म्हणजे मला जे डाऊट वाटले त्यांचा शेड्यूल बदलवण्यात आला, त्यांचे पायलट बदलवण्यात आले, त्याच्यानंतर लगेच पुण्याचा बाजूला विमानतळ होतं, जर व्हिजिबिलिटी नव्हती तर मग तुम्ही तिथे जर दुसरा प्रयत्न का बरं केला? BJPच्या विरोधातले जे काही फाईल होत्या त्या दादा म्हणे का माझ्याकडं 100 फाईली आहे तुमच्या भ्रष्टाचाराच्या, तर म्हणून तर घातपात झाला नसावा. आपल्यासोबत कराळे गुरुजी आहेत. शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ते आले होते. वर्ध्यातनं थेट तुम्ही त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली होती. काय काय घडलं, काय भेट झाली का, आणि झाली असेल तर काय काय बोलणं झालं? तर मी भेट झालीच पाहिजे या उद्देशानं नव्हतं आलो. एक सहानुभूती असते, ज्या एवढ्या मोठ्या व्यक्तीसोबत 80-85 सभा केल्या लोकसभेला, विधानसभेला, आणि साहेबांसोबत राहिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्यामुळे असं वाटत होतं का साहेबांची तब्येत ज्या दिवशी बिघडली आणि ज्या दिवशी टी व्हीवर पाहिलं तर आपण साहेबांच्या या काळात आपण भेटीला गेलो पाहिजे. म्हणून मी पुण्याला भेटीसाठी आलो आणि थेट रुबी हॉस्पिटलला आलो. तिथे 5व्या मजल्यावर मी गेलो तर साहेबांचे OSD होते, सिंपी साहेब, त्यांची भेट झाली आणि डॉक्टरांनी म्हणजे भेट झाली पाहिजे असा काही उद्देश नाही, पण एक आपण गेलो पाहिजे असं वाटत होतं. मग शिंपी साहेबांनी सांगितलं का साहेबांची तब्येत आता स्टेबल आहे, तब्येतीत सुधारणा आहे, आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे का कोणालाही सोडू नका भेटीसाठी, कारण मी गेलो तर अनेक अजून कार्यकर्ते येतात, जिव्हाळ्याचे लोक येतात आणि त्यांना सगळ्यांना वाटते का आपण गेलो पाहिजे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांना सांगेन की तब्येत आता चांगली आहे, मला जे शिंपी साहेबांनी सांगितलं त्याच्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि मी अशी प्रार्थना करेल देवाला की आदरणीय पवारसाहेबांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, चांगली सुधारणा व्हावी, आणि त्यांचा जो शेड्यूल आहे सकाळी 8:30 वाजतापासून लोकांच्या भेटीगाठी सुरू होतात तो शेड्यूल पुन्हा पूर्ववत व्हावा आणि लगेच आपल्यामध्ये पवारसाहेब दिसतील. रोहित पवार आहेत, त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि या सगळ्या म्हणजे अजित पवारांच्या मृत्यूबाबत किंवा त्यांच्या अपघाताबाबत मोठे प्रश्न उपस्थित केले होते. अपघात नाही तर हा घातपात आहे असं त्यांचं म्हणणं होतं. तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं, हा घातपात असू शकतो? मी एक व्हिडिओ घेतला, म्हणजे मला जे डाऊट वाटले की त्यांचा शेड्यूल बदलवण्यात आला, त्यांचे पायलट बदलवण्यात आले, त्याच्यानंतर लगेच पुण्याचा बाजूला विमानतळ होतं, जर व्हिजिबिलिटी नव्हती तर मग तुम्ही तिथे जर दुसरा प्रयत्न का बरं केला? असे अनेक मुद्दे आहे. आणि व्हिजिबिलिटी मी दुसऱ्या दिवशी गेलो तर व्हिजिबिलिटी तिथं चांगली होती, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि बाकीच्या मागं झालेल्या घटना, म्हणजे भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे होते, ठीक आहे, त्यांची हेलिकॉप्टर दुर्घटना झाली, त्याच्यानंतर पुलवामा हल्ला झाला, त्याची चौकशी नाही झाली, तर अशा अनेक मुद्द्यावरून केंद्रीय व्यवस्थेवर डाऊट निर्माण होते का हा जर अपघात असेल तर याची चौकशी निपक्षपातीपणे होईल का? म्हणून रोहित, तुम्हाला वाटतं का निपक्षपातीपणे होईल? कारण सगळ्या यंत्रणा तुम्ही म्हणतायत की केंद्रीय यंत्रणेच्या हातात आहे, केंद्र सरकारमध्ये भाजप आहे, तर ह्या सगळ्याची निपक्षपातीपणे चौकशी होईल का अजित पवारांच्या या अपघात असू देत किंवा घातपाताच्या? आता या घटना ज्या जुन्या घटना झाल्या त्याच्यात तर निपक्षपाती झाली नाही, म्हणून एक दबाव रोहित दादांनी काल पत्रकार परिषद घेऊन तो टाकला. आणि चांगली गोष्ट आहे, म्हणजे लोकांमध्ये तुम्ही जनमानसात गेले तर लोक अपघात नाहीच आहे म्हणते, हा घातपातच आहे. आणि त्याच्यावरून डाऊट वाटते का एखादा म्हणजे पक्षाची आता विलिनीकरणाची प्रक्रिया चालू होती आणि त्याच प्रक्रियेमध्ये, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर BJPच्या विरोधातले जे काही फाईल होत्या का दादा म्हणे का माझ्याकडं 100 फाईली आहे तुमच्या भ्रष्टाचाराच्या, तर म्हणून तर घातपात झाला नसावा. अशा अनेक शंका आणि कुशंका लोकांच्या माझ्या मनात. त्यांनी सांगितलं की घातपात तुमच्याकडे फाईल्स आहे म्हणून असं काहीतरी केलं असावं असं तुमचं म्हणणं आहे? हो, होऊ शकते ना, कारण सत्तेसाठी, ठीक आहे, अनेक लोकांचे बळी दिले जातात, ठीक आहे. मग याच्यात आम्ही डाऊट त्यासाठी अजित पवारांचा बळी दिला असं तुमचा आरोप आहे? नाही, माझं म्हणणं हे आहे का जर अपघात आहे किंवा घातपात आहे तर त्याची जर निपक्षपाती चौकशी झाली तर त्याच्यातून जे काही बाहेर येईन, आणि ते दादांनी काल सांगितलं का याच्यात कोणीही अधिकारी मॅनेज व्हायच्या अगोदर ही चौकशी पूर्ण व्हायला पाहिजे, ठीक आहे. त्या ब्लॅक बॉक्समध्ये काय आहे, ती घडी कुठं आहे दादांच्या हातातली, त्यात किती लोक होते, मुंबईहून निघाल्यानंतर त्याची CCTV फुटेज कुठे आहे, यातला ठीक आहे, यातली जे तारतम्यता पाहिजे ती तारतम्यता लागली पाहिजे ना कुठंतरी. लोकांच्या मनात डाऊट जे आहे ते क्लिअर व्हायला पाहिजे. जर अपघात आहे तर तो मग अपघात काय, आणि मग अपघात नाही आहे तर मग हे ज्या शेड्यूलच्या घटना घडल्या, ठीक आहे, ते शेड्यूल काऊन बदलवलं? दादा नेहमीच रोडनी प्रवास करायचे, त्यांना कोणी सल्ला दिला की वारंवार हेलिकॉप्टरनं वेळ वाचवण्यासाठी प्रवास करा, ठीक आहे, किंवा जेट विमानाने प्रवास करा, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याचे जे ते विमानाचे जे चेकअप होत होते ते चेकअपबाबत पण डाऊट आहे.
तर ते सगळे क्लिअर आउट व्हायला पाहिजे. हे सगळे आरोप नंतर होत आहेत, पण पहिल्या दिवशी शरद पवारांनी सांगितलं होतं की हा अपघात आहे, याच्यावरून राजकारण करू नका. आत्ता तुमच्याच पक्षाचे नेते त्याच्यावर वेगवेगळे प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, त्याच्यावरून काही प्रमाणात राजकारण करण्याचा प्रयत्न करताय असं तुम्हाला वाटत नाही? नाही, राजकारण नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनात अनेक भावना आहे या अपघाताबद्दल. कारण हा ठीक आहे, अजितदादा हे सर्वसामान्य लोकांच्या मनातला माणूस होता. राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या सगळ्या गोष्टीची जाण असणारा एकमेव माणूस होता. त्याच्यामुळे कोणालाही वाटते का हा घातपात आहे. आणि आम्ही फक्त एवढी मागणी करून राहिलो का, आरोप नाही करून राहिलो, निपक्षपाती चौकशी व्हावी. आणि पवार होईल असं वाटतं तुम्हाला? मला पुन्हा एकदा तेच विचारते, आत्तापर्यंत अशी कोणतीच चौकशी झालेली नाही असं तुमचेच सगळे आरोप आहेत तुमच्याच पक्षाचे. आता होईल हे असं कसं वाटतं? आता आम्हाला व्यवस्थेवर विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय नाही. नाही तर मग आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. जर चौकशी जर निपक्षपाती नाही झाली आणि विशेषतः म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे दादांचीच, त्याच पार्टीचे अनेक नेते त्याच्यावर काही बोलायलाच तयार नाही. त्यांनीसुद्धा मागणी करायला पाहिजे का ही चौकशी निपक्षपाती व्हावी. कारण सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल ह्याबाबत काहीच बोलत नाही. सगळे पक्ष तुमच्याच पक्षातले नेते. हां, बोलायला पाहिजे. ते का बोलत नसावे? त्याचे काही कारण शोधण्याचा प्रयत्न केला तुमच्या पक्षाने किंवा तुमच्या पक्षात? त्यांनाच माहीत की ते काय त्यांच्याकडं म्हणजे असे काही हे. त्यांना घातपात वाटत नाही. दुसऱ्या राष्ट्रवादीला अजित पवारांचा अपघात आहे किंवा जे काही झालं असेल तो घातपात वाटतं, असं का असू? आता तेच आता समजून नाही राहिलं मला का त्यांना काऊन असं वाटून नाही राहिलं. त्यांना काऊन असं वाटून नाही राहिलं की चौकशी व्हायला पाहिजे निपक्षपाती. आम्हाला वाटून राहिलं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक त्यांनी जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या तेव्हा त्यांनी अजित पवारांची पाठ सोडली नव्हती. मग आता अजित पवार गेल्यानंतर ते चौकशीची मागणी का करत? तर त्यांनी करायलाच पाहिजे. माझं असं म्हणणं आहे पर्सनली की त्यांनी या अपघात आहे की घातपात आहे याची निपक्षपाती चौकशी करावी. याच्यासाठी त्यांनी तशी मागणी पण करावी. जशी काल रोहितदादांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपले मनातले प्रश्न उपस्थित केले का या प्रश्नावर ज्या काही सेंट्रल ऑथॉरिटी आहे म्हणजे DGCI आहे, ठीक आहे, ते ब्लॅक बॉक्सची चौकशी करतात आणि समरी लावतात सगळी का घटनाक्रम कसा झाला. तर या घटनाक्रमाची चौकशी लावून लोकांच्या मनातले डाऊट त्यांनी क्लिअर करावे. आणि साहेबांनी जी प्रतिक्रिया दिली होती का हे ठीक आहे घातपात नसून ठीक आहे अपघातच आहे, तर त्यावेळेस म्हणजे सर्वसामान्याचा कार्यकर्ता अचानक लोकांना धक्का बसला होता आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. बारामतीत नाही, महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते. म्हणून साहेबांनी कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावी या उद्देशानं कदाचित त्यांनी हे स्टेटमेंट दिलं असेल असं मला वाटतं. आता विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत आहेत, त्याला वेग आल्याचं बघायला मिळत आहे. तुम्हाला असं वाटतं की दोन्ही पवार एकत्र यावे, राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं? मला तर वाटते, कारण एकत्र आलं तर पक्षाची ताकद वाढेल, सभागृहात वाढेल, लोकसभेत वाढेल आणि एकत्र जर आलं तर त्यातून एक चांगला आउटपुट निघेल. ठीक आहे, कारण याच्यावर अनेक चर्चा झाल्या होत्या. त्या चर्चेमध्ये तटकरे किंवा मग तटकरे साहेब किंवा मग प्रफुल्ल पटेल साहेब कुठेही नव्हते. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे कदाचित होऊ शकते का त्यांच्या मनात काय चालू आहे, सत्तेत वाटेकरू नाही पाहिजे का काय नाही पाहिजे असं कदाचित वाटू शकते त्यांना. म्हणून आता ते तुम्हाला जर सत्तेत यायचं असेल तर तुम्हाला महायुतीसोबत जुळवून घ्यावं लागेल. शरद पवार पुरोगामी सगळे विचार सोडून महायुतीसोबत जुळवून घेतील, हिंदुत्वासोबत जुळवून घेतील असं वाटतं? त्याच्यावर आता मला सांगता येणार नाही, पण मला असं वाटते का तोच प्रश्न त्यांना येत असावा की साहेब सत्तेत राहील की नाही राहील. आणि सत्तेत जर नाही राहिले तर आमच्या हातातले जे मंत्रिपदाचे वगैरे सगळ्या गोष्टी आहे ह्या सगळ्या चालल्या जातील का. म्हणून शेवटी पवार साहेबाच्या हातात यावं तर महायुतीतच लागेल ना, कारण अजित पवार महायुतीचा एक भाग होते आणि सुनेत्रा पवारांना त्यांना उपमुख्यमंत्री केलंय, पालकमंत्रीपद. त्याच्यात काय चर्चा झाल्या ह्या मलाही माहीत नाही. त्याच्यामुळे म्हणजे सत्तेसोबत राहायचं की नाही राहायचं याच्याबाबतल्या चर्चा मला माहीत नाही. 4 रूमच्या आतमध्ये काय चर्चा झाल्या त्याच्यामुळे मी त्याच्यावर बरोबर भाष्य करू शकणार नाही, कारण ते आता नंतरचं डिसिजन आहे. पण सगळ्यात पहिलं आहे की विलिनीकरण व्हावं की नाही व्हावं. तर महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना असं वाटतं की विलिनीकरण झालं पाहिजे. विलिनीकरण झाल्यावर शरद पवारांना सोडून कुठल्या महत्त्वाच्या नेत्याला तुम्ही नेता मानणार? ते आता मलाही सांगता येणार नाही, कारण का नेते भरपूर आहेत.
ठीक आहे. आता कोणत्या तुमच्या आवडीचा नेता कोण आहे मग? ठीक आहे, नेता मांडणं वेगळं आहे, पण आपल्या आवडीचा एखादा आपल्या पक्षात नेता असतो एका फळीनंतर. आता दुसरी फळी जर पवारांची राजकारणात येते आहे, त्याच्यानंतर तिसरी पिढी पण येते. सगळे पार्थ पवार असू दे, जय पवार असू देत, किंवा बाकी सगळे लोक येण्याच्या तयारीत आहेत. तुम्हाला कोण आवडतं? सुनेत्रा पवार आवडते, सुप्रिया सुळे यांचं राजकारण आवडतं, की काही बाकीच्या? मी या पार्टीत आदरणीय पवार साहेबांना पाहून आलो. त्यांचं जे वलय आहे किंवा त्यांची जे काम करण्याची पद्धत आहे ते पाहून आलो. त्याच्यामुळे मी माझा नेता पवार साहेबांनाच मानतो. बाकी मी विलिनीकरण झाल्यावर विलिनीकरण झाल्यानंतर आता पक्ष जे ठरवेल ते मान्य राहील. हे सगळे जे आरोप रोहित पवारांनी केले आहेत ते आरोप त्या सगळ्या आरोपांची योग्य चौकशी व्हावी अशी मागणी आहे ते कराळे गुरुजींनी देखील केली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर आम्ही वेगवेगळे आरोप करतो या सगळ्या अपघातावरून, तर सुनील तटकरे असू देत, प्रफुल्ल पटेल हे का चौकशीची मागणी करत नाही आहे? जर विलिनीकरण झाल्यावर किंवा वेगळेच दोन्ही पक्ष वेगळे झाल्यावर अजित पवारांची ज्यांनी पाठ दिली, अजित पवारांना ज्यांना साथ दिली, त्या देखील नेत्यांनी आता अजित पवारांच्या या अपघाताची किंवा घातपाताची चौकशीची मागणी करावी असं देखील गुरुजी यांनी म्हटलं आहे. कॅमेरामन अमोल गोवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.